पोलीस कमिशनर आदरणीय विवेक फणसळकर सर उपस्थित आहेत. मी त्यांनाही कृपया मंचावर येण्याची विनंती करते. आणि ज्योती मॅडम, आपल्याला विनंती आहे या दोघांनाही आपण सन्मानित करावे. सर म्हणतात की आम्ही असंगीतिक माणसं आहोत, पण मला वाटतं आमच्या आयुष्यातलं संगीत आणि सूर ताजे आहेत ते तुमच्यामुळे. असंगीतिक वगैरे काही नाही आहे. चांगलं संगीत ऐकतो आम्ही आणि खूप आवडतं सुद्धा. राहुल आहे तिथे, त्याचे आजोबा वसंतराव देशपांडे माझ्या आजोबांचे स्नेही होते. आणि सुबोध बद्दल बोलायचं झालं तर जो मनाला भावे तो सुबोध. धन्यवाद. मी आपल्याला आसनस्थ होण्याची विनंती करते. सगळ्यात पहिल्यांदा उपस्थित सर्वांचे मनापासून आभार. या नाटकावर प्रेरित असलेला हा चित्रपट सरतेशेवटी घडतोय, लोकांच्या समोर येतोय. आज त्याचं संगीताचा अनावरण सोहळा आहे आणि त्या सगळ्या सोहळ्याला साक्षीदार होण्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत. मला कदाचित काही लोक असतात ना की ज्यांच्यामध्ये त्यांची स्वतःची प्रतिभा नसते, पण दुसऱ्यांची प्रतिभा पोहोचवण्याचं कसब त्यांच्यामध्ये असतं. मला असं वाटतं की ते कसं परमेश्वराने मला दिलंय की आपल्याला गाणं गाता येत नाही, आपल्याला गाणं फार कळत नाही, पण आपण सांगतो ते ऐकलंस का नाही, तू ऐक. एखादं पुस्तक वाचलं, आपल्याला स्वतः लिहिता येत नसतं, पण आपण सांगतो वाचलंस का नाही, वाच. तर ते काम माझं आहे, जे बालगंधर्वपासून कदाचित सुरू झालं. मग घाणेकर आले, लोकमान्य आले, कट्यार काळजात घुसले आले आणि आता मानापमान आलं. माझ्या पूर्वासुरींनी जे अद्भुत काम करून ठेवलंय, जे सर्वांग सुंदर काम केलेलं आहे, त्या कामाची ओळख आजच्या पिढीला देण्यासाठी कदाचित एक मधली दुवा म्हणून माझा जन्म झालाय किंवा तेवढंच माझं काम आहे आणि जे मी अत्यंत प्रामाणिकपणे करतोय. मला असं वाटतं की मानापमान सारखं नाटक जे खाडीलकरांच्या लेखणीतनं उतरलं, ज्याला टेंब्यांनी स्वरसाज चढवला, आणि मी असा विचार करतो की त्या काळातले प्रेक्षक किती भाग्यवान आहेत की ज्यांना समोर बसून बालगंधर्वांचं गाणं बघता येत होतं, ज्यांना समोर बसून दीनानाथराव मंगेशकरांचं गाणं बघता येत होतं, ज्यांना समोर बसून केशवराव भोसल्यांचं गाणं बघता येत होतं. एक प्रयोग तर केशवराव आणि बालगंधर्व स्वतः गातायत आणि लोक आनंद घेत आहेत. म्हणजे हा इतका अद्भुत सोहळा त्या प्रेक्षकांनी लाभला. ते प्रेक्षक खरं तर नशीबवान. आणि त्या काळात जन्म झाल्या नसल्यामुळे ह्या आनंदाला आपण सगळे मुकलोय, तर किमान त्याचं काहीतरी एक अंश आपल्यामध्ये यावा, त्या अंशाचा आपण पुनःप्रत्ययाचा आनंद घ्यावा, ही एक भावना मनात होती. आणि कट्यारनंतर पुन्हा एकदा एक संगीतिका करायची हा हट्ट शंकरजी आणि माझा, आमच्या दोघांचा होता. त्या हट्टातनं हे जन्माला आलेलं आहे चित्रपट. ज्योती मॅडम, खरं तर या एक पॉवर हाऊस आहेत सिनेमाचं आणि एंटरटेनमेंटचं असं मी म्हणेन. कारण लापता लेडीज पासून ते सिंगम आणि स्त्री 2 पर्यंत किंवा बाईपण भारी देवापासून आता संगीत मानापमान पर्यंत इतका सुंदर प्रवास जिओ स्टुडिओजचा आम्ही बघतो आहोत. 100हून अधिक वेब सिरीज आणि उत्तम फिल्म्स तुम्ही आम्हाला दिलेले आहेत आणि मानापमान विषयी प्रचंड उत्सुकता लोकांच्या मनामध्ये. तर काय सांगाल, आज सिनेमाचं संगीत येतंय. I'll start with a disclaimer. माझं नाव ज्योती सुब्बरायन आहे. ज्योती देशपांडे इज माय नेम आफ्टर मॅरेज. तर मी टॅमिलियन आहे. I'll start with that so that you'll forgive me. जेव्हा माझ्याकडे मराठी वर्ड्स मिसिंग असेल, मी इंग्लिश वर्ड्स वगैरे यूज केलं तर मला माफ करा. सो दॅट्स मला वाटतं शंकरजी पण तेच सांगतात की सुरांना भाषा नाही आणि मनोरंजनालाही भाषा नाही, उत्तम मनोरंजनाला भाषा. असे तुम्हाला वाटेल की एकदम अँग्लोसाइज झालीये आपली मराठी मुलगी, असं नाहीये. शाळेचे मित्र तिथे बसले आहेत, बॉर्न ब्रॉड इन बॉम्बे. त्यांनी कधीच माझ्याशी दुसरं कुठल्याही भाषेत ते बोलले नाही. मला मराठी शिकावंच लागलं. तर आय लर्न मराठी, बट इट इज नॉट परफेक्ट. ओके. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू व्हेरी मच. सगळे इथे आले, प्रेमानी आम्हाला सपोर्ट करायला आले आणि यू नो यू टूक अ लॉट ऑफ बिग नेम्स
खूप खूप पैसे आणि मोठी बॉक्स ऑफिस असलेले असे आम्ही चित्रपट काढतो, पण आमची विजन आणि माय हार्ट लाईज इन रिजनल सिनेमा. कोविडनी आपल्याला एक बोन दिलं. वी ऑलवेज थिंक ऑफ कोविड टाइम्स एज टॉर्चरस टाइम्स, पण कोविडमध्ये आम्ही घरी बसून कुठल्याही भाषेची काहीही कॉन्टेंट आपल्याला दिसली ते आपण बघत होतो, विदाउट थिंकिंग की ही मराठीमध्ये आहे की हिंदीमध्ये आहे की तेलुगू आहे. कुठलीही भाषेची कॉन्टेंट आपले फ्रेंड सर्कल व्हॉट्सअप ग्रुप मध्ये ते रेकमेंड होत असताना आम्ही बघायचो. तर ते एक लँग्वेज बॅरियर जे बोलतात आहे, मराठी पिक्चर महाराष्ट्रीयन्सनीच बघावी किंवा पंजाबी पिक्चर पंजाबी लोकांनीच बघावी, ते एक रेस्ट्रिक्शन आता माइंड मध्ये जे आहे रेस्ट्रिक्शन ते कमी झालेलं आहे. आणि मेन माझं असं विश आहे की सगळ्यांनी सगळे स्टोरीज बघावे. जिओ स्टुडिओजला कल्चरली रूटेड कॉन्टेंट, इंडियननेस सेलिब्रेट करतोय तसं कॉन्टेंट, हे आमची विजन आहे की we want to celebrate India, we want to celebrate India's rich culture, we don't want to ape the West. आणि आपले जे स्टोरीज आहे रूटेड इन आवर कल्चर लाईक संगीत मान अपमान, हे आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल पूर्ण इंडियामध्ये, नॉट जस्ट महाराष्ट्र, फुल इंडियामध्ये आपल्याला ते हे करायचं आहे की सगळे ऑडियन्सेस घराबाहेर येऊन ह्या सिनेमाला सपोर्ट करायला पाहिजे. कारण अजूनही तुम्ही न्यूजपेपरमध्ये वाचता हे पुष्पा एवढ्या कोटीमध्ये त्याची OTT राईट्स गेली, किंवा काही हिंदी पिक्चर, शाहरुख खानची पिक्चर एवढे कोटी, 200 crores 300 crores, अजूनही आपल्याला मराठी फिल्म्समध्ये एवढे सपोर्ट नाही. TV राईट्स किंवा डिजिटल राईट्स छोटे. सो वेन वी आर मेकिंग ब्रेव अटेम्प्ट्स अँड पंचिंग अबव आवर वेट अँड spending money, investing money in bringing Marathi stories to a very large, audience. We need the support of the audience की त्यांनी घराबाहेर पडावे आणि सिनेमाची तिकीट घेऊन आम्हाला सपोर्ट करावे. Then we can tell more such stories. So that is my humble request, and it is my absolute privilege to be part of this Sangeet Man Apman, which is as big as it gets when it comes to Natya Sangeet or India's rooted culture. I don't think it gets bigger than this. So it is my absolute privilege that mala ya story मध्ये you jodle, and I got to work with such great talent, and tell the story. One last thing I will say, we're gathered here for a music launch, and typically Marathi films ची music, again like OTT चा support नाही आहे, music लाही support नाही. असंच कुठेतरी ते रिलीज होतं आणि we try our best, budgets नसतात. पण ह्यावेळी we have roped in Saregama. We said we want a big music label who will put all their might and take this music to, not just all of India, but the globe. I've taken too much of your time. Thank you. तुमचा मराठी माझ्यापेक्षा खूप 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 छान आहे. फर्स्टली ऐसा प्रोजेक्ट्स करने को ऊपर वाले का हाथ होना चाहिए. जब तक ये आशीर्वाद नहीं मिलता है अपन करू नहीं शकतो. तर दिस प्रोजेक्ट केम टू अस थैंक्स टू माय डियर फ्रेंड सुबोध भावे. इनके लिए एक जोरदार तालियां बजाइए. इट्स हिज विजन. I'd like to thank firstly Jio Studios, Jyoti ji, Nikhil, Sane, and the entire team, because जब तक उन लोग ये प्रोजेक्ट में विश्वास नहीं दिखाएंगे ये कर ही नहीं पाएंगे हम लोग. So they believed in the project. They said go ahead and do it, because this is a
प्ले विच इज कितने साल पुराना सर? 120 114 साल पुराना प्ले है ये. 114 साल पुराना. It's a big challenge. It was a big challenge, but we took it up, just like Katiyar Kalzat Gusli. It was a beautiful musical ride. आम्ही जे गोविंदरावजींनी कंपोज केलं होतं ते पण गाणं यूज केलं आहे. आम्ही पण ओरिजिनल सॉन्ग्स कंपोज केले. थँक्स टू माय डियर फ्रेंड समीर सामंत, द लिरिसिस्ट. उनके लिए जोरदार ताली हो जाएगी. So I'll keep it very short. It's been a beautiful musical experience for us, but this musical experience would not have been complete without a few people जिनको मैं just एक मिनट के लिए स्टेज पे बुलाना चाहूंगा. To begin with, I'd like to acknowledge those people who took our musical vision and take it forward and executed it. So firstly, my dear friend Aditya Oak over here, who was you need a team. Without a team, it's not possible. Aditya Oak, Amit Padhyay, are you here? Amit is not here. Anyway, Amit Padhyay and Aditya, they've been with us since Katiyar, and very important role in, executing this. Of course, one person who has worked on it day in and day out is our engineer Amay Mategaonkar. Where is Amay Mategaonkar? तो आज सवेरे 6 बजे खत्म किया है सब कुछ. अब हमें जल्दी आ जा, फटाफट आ जा, 2 मिनट ही. These are the people who selflessly work. They just work till, and we keep on changing. फिल्म रिलीज तक हम लोग गाने चेंज करते रहते हैं. और these are the people who work. And last but not the least, somebody who's been the backbone of this project, who stood by me for every note, for every word, for every take. And he's the person who knows every single little nuance of this music, even better than me or Ehsan or Loy. And that is Swamil Sringarpure. I'd like to call him on stage. Handsome young man, extremely talented. So, बोलो. And single. बघून घ्या, शोधतोय आम्ही. Anyway, this is the team, sir. So thank you very much. Thank you. You can go. And बस अभी म्यूजिक किया है. It's a beautiful journey of various genres of music. इसमें नाट्य गीत भी है. इसमें हमारे माइस्ट्रोस का जो कंपोज किया हुआ, फॉर एग्जाम्पल शुरामी वंदिले है, नाहिमी बोलत है, माला मदन भासे है. ये सब ब्यूटीफुल का हमने भी कोशिश की है. उसमें एक ठुमरी भी है, इसमें क्लासिकल बंदिश भी है, बहुत सारे. इट्स अ वैरायटी, इट्स अ म्यूजिकल राइड फॉर यू ऑल. सो आई होप ऑल ऑफ यू ऑल आज की तारीख में, दिस म्यूजिक हैज गॉट ट्रमेंडस डेप्थ एंड इट्स गॉट आवर कल्चरल वैल्यू, जो बहुत बहुत इंपॉर्टेंट है, नॉट ओनली फॉर अस बट टू प्रोपोगेट इट टू द नेक्स्ट जनरेशन. जैसे याद है सुबोध जी, जब हम कटियार किया था, जब हमने वो दिल की तपिश बंदिश जब कंपोज किया था, तो हम लोग ड्रीम करते थे कि ये गाना इट शुड रियलिटी शोज में बच्चे गाना चाहिए. एंड वही हुआ. दे टेक दैट एंड दे सिंग इट, एंड दैट्स हाउ द म्यूजिक गोज फॉरवर्ड, आवर कल्चर, आवर म्यूजिक. सो आई होप द सेम थिंग हैपेंस विद आवर म्यूजिक दैट वी हैव डन. हम लोगों ने बहुत प्यार से हमने जान लगा दी है इसमें. ओके, सो आई होप ऑल ऑफ यू अप्रिशिएट इट. इसको एनकरेज कीजिए, सुनिए, और बस इंडियन क्लासिकल म्यूजिक, सेमी क्लासिकल म्यूजिक का मजा लीजिए. बाय बाय. Thank you. Unfortunately, I do not know Marathi at all. But first of all, I'd like to thank Subodhji, because if it wasn't for him, we wouldn't be exposed to these jewels of Maharashtra's culture and India's culture, really. And not only us, the world right now. And the album has turned out very, very nice. It's got a lot of depth, compositionally, lyrically, and everything else. And I'd really like to thank these 18 jewels who are sitting here for taking this music to another level. And I really look forward to watching the entire film, and I know that this is going to be something, a part of modern history for sure. Hello, and good afternoon or good morning, and namaste. It's
honor to be part of this project for the second time. And like we said, we've done one part of it, so doing the music. Now it's up to you guys to respond to that, and hope it does what it's supposed to do. And it's beautifully done so far. So God bless, stay with the program. राहुल दादा, आम्ही दोघांनी केलेले इतके वर्ष त्याचे बरेच प्रयोग केलेत आणि धैर्यधर आणि भामिनी म्हणून आम्ही दोघांनी यामध्ये काम केलंय. आणि नाही मी बोलत सारखं आयकॉनिक नाट्यगीत मला या चित्रपटात परत गायला मिळालं, ह्याचा खूप आनंद आहे. आणि ते सुद्धा सुबोध दादा आणि शंकर एहसान लॉय यांच्या मार्गदर्शनाखाली. थँक्यू सो मच. भाग बनवल्याबद्दल थँक्यू सो मच सुबोध दादा अँड एंटायर मानापमान टीम. सेकंडली एक ड्रीम कम ट्रू मोमेंट होती जेव्हा असं कळलं की शंकर एहसान लॉय यांचं म्युझिक आहे आणि शंकर सरांच्या म्युझिक डिरेक्शन अंडर गायला मिळणार आहे. सो इट वॉज डेफिनेटली ड्रीम कम ट्रू मोमेंट फॉर मी. आणि इतकं सुंदर नाट्यगीत मला मदन भासे अजूनही काही आनंददादांबरोबर मी एक गायले आहे प्रेम सेवा शरण. अशा सुंदर सुंदर गाण्यांमुळे ह्या एका भव्य कलाकृतीचा मला भाग होता आलं, याचा मला खूप 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 आनंद आहे. आमच्या लक्षात आलेलं आहे कारण दोघांनाही गाणं पाठ आहे. काय सांगाल? मला प्रतिभा तुझ्याकडून जाणून घ्यायला खूप कुतूहल आहे. मैं ऐसे प्रिटेंड कर रही हूँ जैसे मुझे सब कुछ समझ आ रहा है, लेकिन माझी मराठी संपली. भावना पोचली. तो ऐसा कहती हूँ मैं कि मुझे सब समझ आ रहा है, लेकिन अगर बहुत ध्यान ना दूं तो कई बार बम्पर जाता है. बट संगीत मानापमान की मैं बहुत बड़ी फैन रही हूँ हमेशा से. जब से इसके बारे में सुना है, मेरी बहुत ही अप्रतिम फ्रेंड है प्रियंका बर्वे, जिनसे पहली बार मैंने ये सुना था, इसके गाने सुने थे संगीत मानापमान के, और तब से इसकी ह्यूज फैन रही हूँ. थैंक यू सो मच शंकर जी, शंकर एहसान लॉय, टू मेक मी अ पार्ट ऑफ दिस मैग्नम ऑपस. थैंक यू सो मच. इतना गर्व के साथ कह रही हूँ कि ये मेरा पहला गाना है मराठी, और इससे बेहतर क्या शुरुआत हो सकती है. आई एम सो ऑनर्ड. थैंक यू सो मच सुबोध जी, थैंक यू सो मच फॉर हैविंग मी in this musical excellent ride. Thank you so much. And we share this song with each other, I think second time. इसके पहले हम लोगों ने बहुत ही ड्रास्टिक गाना एक गाया था, छेड़खानिया. दैट वाज फॉर अनदर सीरीज बंदिश बैंडिट्स. और इतना अच्छा गाना लोगों को सुनने को मिलेगा हम लोगों का डुएट, मीरा और शिवम का. I am so happy and honored. Thank you for having me for Sangeet Manapman. I'm honored. Thank you. Even I'm not going to talk in Marathi. I'm very nervous about only that part. So I'll use certain words which may I say. But Katyar Nantar Parat Ekda working with Subodh uncle, it is very special because I recorded Manamandira when I was I think 11 and I'm turning 24 now. So it's been 13 years since I recorded that, and now coming back and singing an even more difficult song. I would say it was a tricky song to learn it and all. When he made me hear it, मेरे को तो समझा ही नहीं पहले. Extremely difficult when Shankar ji called me ये गाना गाना, and I think जब मैं रास्ते में थी, I was constantly listening to this and मुझे लग रहा था कि ये कैसे गाना possible हो पाएगा. But thanks to you sir, आप ही कर सकते हैं ऐसा. To make anybody sing anything and so nice. I don't want to say this, but only he could have created this. So I just want to say that. But it's an absolute honor to be a part of this unbelievable project. It is one of the greatest musical experiences that everyone is going to experience. So here's to Sangeet Manapman. Thank you again. Thank you so much. Thank you. इनका एंट्री हम लोग को लास्ट में रखना था बिकॉज ही इज वेरी 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 इंपॉर्टेंट टू द प्रोजेक्ट.
खरं म्हणजे मी या चित्रपटातल्या गीतांबद्दलच बोलायचं म्हटलं ना तर प्रत्येक गीतावर एक एपिसोड असं एक पुस्तक तयार होईल. पण मी थोडक्यात सांगतो. भाग्य आपलं असतं की आपण कुठल्या घरात जन्माला येतो हे आपल्या हातात नसतं. गीतकार समीर सामंत हा कट्यार काळजात घुसली या घरात जन्माला आला आणि शंकर एहसान लॉय या शाळेत तो शिकला आणि आता 10वी झाल्या, ग्रॅज्युएशन अजून बाकी आहे. सुबोधदादांनी मगाशी ज्या 2 गोष्टी सांगितल्या तेव्हा मला एकदम डोक्यात असं आलं की सुबोधदादा काय असतं ना की सरस्वतीचा आशीर्वाद लाभला ना की विचार न करताही ना उत्तम शब्द तोंडातून बाहेर येतात. सुबोधदादा मगाशी म्हणाला दीनानाथ मंगेशकरांचं गाणं पाहिलं, बालगंधर्वांचं गाणं पाहिलं ज्या पिढीने, तर गाणं पाहणं ही जी गोष्ट आहे ना ती खरंच फार सुंदर आहे आणि हा चित्रपट तुम्हाला गाणं पाहायला शिकवेल. दुसरी एक गोष्ट जी माझी सुबोधदादा म्हणाला की आपलं ते नशीब नव्हतं की आपण बालगंधर्वांचं हे त्या काळातलं मानापमान नाही पाहू शकलो. पण आज जे कोणी इथे उपस्थित आहेत ना ते आपल्या नातवांना सांगतील की आम्ही मानापमानचं म्युझिक लॉन्च पाहिलेला. हा चित्रपट पाहणारे म्हणजे 150 वर्षानंतर 125 वर्षानंतर ज्या नाटकावरती चित्रपट बनतो ना 125 वर्षानंतर या चित्रपटावरती आधारित तेव्हाचं जे मीडियम असेल त्या मीडियम मध्ये काहीतरी बनेल इतकं हे आम्हाला आहे, इतकं हे आम्हाला आहे. आणि मी फक्त यात काय केलंय की जी लिगसी आहे तिला कुठेही धक्का लागू दिला नाही. जो संगमरवरी ताजमहल आहे त्याला माझी वीट लावू दिली नाही. एवढा प्रयत्न मी केला. कसा झाला ते तुम्ही पहा.